आशा अरुण आंधळे 100 रुपये. होत आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच मुख्याध्यापक आणि विद्यार्थिनी आधी ती पलीकड व्हा ना, समोर जा समोर. विद्यार्थी या सत्कार त्यांचा करत आहेत. गाडेकर साहेबांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन भेटत असतं. तसंच ते नेहमी विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे त्यांचं कायम लक्ष असतं. आमच्या बोदेगाव बीटचे विस्तार अधिकारी सन्माननीय गाडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो. वाचनासाठी प्रथमतः कातकडे सरांचा मी सत्कार घेतो. या ठिकाणी आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय गैनीनाथजी खेडकर कातकडे सरांचा सत्कार करत आहेत. या पुढे साहेबांसाठी जोरदार टाळ्या. वाचनासाठी अतिशय प्रेरित करणारे सन्माननीय आमचे विस्ताराधिकारी साहेब यांचं या ठिकाणी स्वागत. मित्रांनो, वाचन आणि वचन जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. वाचन आणि वचन जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. एक सुटता कामा नये आणि दुसरं तुटता कामा नये. त्यामुळं वाचनाला खरोखर वाचनामधून माणूस शहाणा होतो आणि शहाणा झालेला माणूस चांगल्या कामासाठी नक्की गुरगुरल्याशिवाय राहत नाही. हे साहेबांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन असतं. सर्व बीटमधील सर्व शिक्षकांना प्रेरित करण्याचं काम, चांगल्या प्रकारे समजून सांगण्याचं काम, कबीराच्या दोह्याप्रमाणे समजून सांगण्याचं काम साहेब करत असतात. कबीराचा दोहा असा आहे, सहज मिले सो दूध सम, मांगली असो पाणी, कहत कबीराओ रक्त सम, जिस्मी खिचातानी. हे साहेबांचं आम्हाला याच्यानुसार, या तत्वानुसार, या पॉलिसीनुसार बीटामधील सर्व शिक्षकांना प्रेरित करण्याचं काम कबीराच्या दोह्याप्रमाणे साहेब करीत असतात. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी साहेब उपस्थित झालेत. याबद्दल शाळेच्या वतीनं आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं साहेबांना खूप खूप धन्यवाद. यानंतर साहेबांनी मनोगत व्यक्त करावं. नागलवाडीच्या या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी उपस्थित आपण सर्वजण, आपणा सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. हे स्टेज आणि हा माईक म्हणजे एक संधी आहे पा.